भाजपला राज्यात जेमतेम 8 जागा मिळतील, त्यापेक्षा एकही जागा जास्त मिळणार नाही, विजय वडेट्टीवार यांची गॅरंटी. भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्ही सक्षम असल्यानं आम्ही आमचा पक्ष चालवतो, असं म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी मोठं विधान केलं होतं. आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक दावे प्रतिदावे करत आरोपांच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. अशातच आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर निशाणा साधत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या वक्तव्याचा फटका सगळीकडेच बसतोय. कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये देखील तो दिसून येतोय. त्यामुळे आता भाजपला महाराष्ट्रात जेमतेम 8 जागा मिळतील, त्यापेक्षा एकही जागा जास्त मिळणार नाही, असा विश्वास सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी बोलवून दाखवला आहे. देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना हटवायचं हे जनतेनं नजरेत ठेवलंय. पंतप्रधानांनी बोलण्याची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळेच मनमोहन सिंग यांनी टिप्पणी केलेली आहे. त्यावरून समजून घ्यायला हवं की आपण कुठल्या पदावर आहोत आणि कुठल्या व्यक्तीने कुठल्या स्तरावरील राजकारण करावं. यापेक्षा दुर्दैव या देशाचं कधीच झालं नाही. 10 वर्ष साधू संतांना विचारलं गेलं नाही. मात्र आता पंतप्रधान मोदी यांना निवडून आणण्यासाठी वाराणसीत साधूंच्या बैठका घेतल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये साधारण 25 जागा आम्ही जिंकणार, तर बिहारमध्ये भाजपा साफ झालेली आहे, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. सगळीकडेच बसतोय, देशात बसतोय, पंजाबमध्ये बसतोय, हरियाणामध्ये बसतोय, कर्नाटकामध्ये साफ झाले, महाराष्ट्रात साफ होणार आहेत. 8 जागा जेमतेम भाजप भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात मिळतील, त्यापेक्षा अधिकची एकही जागा मिळणार नाही. मी 4 दिवस पूर्वी सांगतोय. आणि त्यापेक्षा या देशातून मोदी सरकारला हटवणं हाच एकमेव उद्देश जनतेने नजरेसमोर ठेवला आहे. ज्या पद्धतीनं असंबंधित बोलून देशाच्या पंतप्रधानांची जी बोलण्याची पातळी ती आता लोकांनी बघितली. त्यावर मनमोहन सिंग साहेबांनी, आमच्या माजी पंतप्रधानांनी जे काही टिप्पणी केली तो एक धडा दिला. त्यावरून समजून घ्यायला पाहिजे की कुठल्या स्तरावरचं राजकारण आणि कुठल्या पदावरच्या व्यक्तीने करावं, यापेक्षा दुर्दैव या देशाचं कधीच झालेलं नाही. आणि म्हणून सांगतो की अधपतन झालेलं आहे. ते किती बैठका घेऊ देत. वाराणसीमध्ये आज साधूंच्या बैठका घ्याव्या लागल्या. 10 वर्ष साधूंना विचारलं नाही, पण साधूंना आता आवाहन करायला लागलं की नरेंद्र मोदीजींना निवडून आणायचं. ही अवस्था त्यांची झालेली आहे. इथेही सुद्धा जर आजची स्थिती अशी आहे की त्यांची ती जागा सुद्धा अडचणीची आहे असं लोक सांगतात, तिथे सुद्धा नरेंद्र मोदींजींना फाईट द्यावं लागेल, झुजावं लागेल विजय संपादन करायसाठी. ही अवस्था आहे. म्हणजेच युपी मध्ये साधारणतः आम्ही 45 जागेच्या आसपास जागा जिंकत आहोत. बिहारमध्ये साफ झाली आहे बीजेपी आणि आघाडी. महाराष्ट्रात तर साफ झालीच आहे. त्यामुळं पंजाब असेल, हरियाणा असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, केरला असेल, आसाम असेल, उडीसा असेल, यामध्ये पूर्णतः एकतर्फा देशातील वातावरण हे इंडियाच्या बाजूला आहे. आणि इंडियाची सरकार 5 तारखेला 4 तारखेला संध्याकाळी येणार, निकालानंतर 5 तारखेला स्थापन होणार. हा आता कुठेही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.